अश्विनी बेंद्रे हत्याकांड प्रकरणी दोषींना आज शिक्षा सुनावली जाणार आहे। पनवेल जिल्हा न्यायालयामध्ये हत्येचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्यासह 2 जणांच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे। अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. पालदेवार यावेळी दोषींना शिक्षा सुनावणार आहेत। दोषींना फाशी की आजन्म कारावास होणार यावर आज शिक्कामोर्तब होईल। दरम्यान अश्विनी बेंद्रे हत्याकांडाच्या निकालाकडे राज्यासह पोलीस दलाचं लक्ष लागलंय। माझ्या आईची खूप निर्घृणतेने हत्या करण्यात आली आहे। या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी मागणी आहे। गेली 9 वर्ष आमच्यासाठी खूप कठीण गेली आहेत। प्रत्येक शुक्रवारी सुनावणीसाठी येणे किंवा पोलिसांकडे वेगवेगळ्या मागण्या करणे, त्यांच्याकडून मिळालेल्या असमर्थता, यामुळे आमच्यासाठी या केसचा निकाल लागणे ही खूप मोठी गोष्ट आहे। यामध्ये माध्यमांनी जे आम्हाला सहकार्य केले आहे त्याच्यामुळे आम्ही या निकालाच्या दिवसापर्यंत येऊ शकलो आहोत। बातमीपत्रामध्ये आता एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पुण्यातील साखर संकुलात एआय संबंधित बैठकीनिमित्त शरद पवार आणि अजित पवार एकत्र। गेल्या काही दिवसातील तिसऱ्या भेटीमुळे काका पुतण्यांमधील जवळीक वाढली असल्याच्या चर्चांना उधाण। वापरा आणि फेका हेच भाजपचं राजकारण। मराठी जनतेनं बोध घ्यावा आणि प्रत्येक पाऊल जपून टाकावं। विषातून अमृत निघालं तर महाराष्ट्राला हवंच आहे। सामनातून पुन्हा मनसेसोबतच्या युतीचे संकेत। दादरमधील शिवसेना भवन परिसरात भाजपकडून बॅनरबाजी। ही नवे भाषेची सक्ती तर ही तर महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाच्या बॅनरवरून मनसेला डिवचलं। महाराष्ट्रात हिंदीच्या सक्तीला भाषा सल्लागार समितीचा विरोध। निर्णय घेताना विचारात न घेतल्याचा अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा आरोप। मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जी.आर रद्द करण्याची मागणी। चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र लिहून भाजपमध्ये होणाऱ्या नव्या पक्षप्रवेशावर कार्यकर्त्यांची नाराजी। घरात पाहुणे आले की घरातल्यांना बाहेर झोपावं लागतं म्हणत थोपटेंच्या पक्षप्रवेशाला विरोध। नाशिकमधील दर्ग्यावरील कारवाई प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। मनपा आणि उच्च न्यायालय काय भूमिका मांडणार याकडे लक्ष। शिक्षक भरती शालार्थ आयडी घोटाळ्याचा नागपूर सायबर पोलिसांकडून तपास सुरू। बोगस मुख्याध्यापक भरती प्रकरणी भंडाऱ्यातल्या एका संस्थेच्या सचिवाला अटक, तर एसआयटी नेमण्याची भाजप आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। बुलढाण्यातील शेगाव तालुक्यानंतर आता मेहकर तालुक्यातही आढळला केस गळतीचा रुग्ण। शेगावातील नख गळतीच्या रुग्णांमध्येही वाढ। रुग्णांचा आकडा गेला 56 वर। आणि जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार। रामबनमध्ये ढगफुटीमुळे शेकडो लोकांचं स्थलांतर, तर राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्यानं जनजीवन विस्कळीत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। दाभोळकर हत्या प्रकरणातील जामिनावर सुटलेले संशयित विक्रम भावे यांच्या दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचे आज कोल्हापुरात प्रकाशन होत आहे। दाभोळकर हत्या प्रकरणात विक्रम भावे यांना अटक करण्यात आली होती आणि या हत्या प्रकरणात विनाकारण गोवले गेल्याचा दावा संशयितांचा आहे। सनातन संस्थेशी निगडीत असलेल्या अनेकांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती। मात्र आता या पुस्तकातून नेमकं भावे काय मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। हे पुस्तक म्हणजे निरापराध हिंदू व्यक्तींच्या सत्यनिष्ठतेची आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाची कहाणी असल्याचा दावा विक्रम भावे यांचा आहे। त्यामुळे हे पुस्तक वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, कोल्हापूरमध्ये सायंकाळी 5:30 वाजता या पुस्तकाचं प्रकाशन होते। विक्रम भावे यांनी पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे। दाभोळकर हत्या आणि मी या अशा पुस्तकाचं नाव आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून हिंदू व्यक्तीच्या निरपराधपणाचा आणि संघर्षाची कहाणी अशा पद्धतीनं या पुस्तकाचा असे यामध्ये नमूद करण्यात आले आणि त्या अनुषंगाने पुस्तक आज प्रकाशन होते। या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला
दाभोळकर हत्या प्रकरणातला आणखीन एक संशयित म्हणजे संजीव पुनाळेकर हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे या पुस्तकामध्ये नेमकं काय मांडलं गेलेलं आहे याचा उलगडा होणार आहे. कारण दाभोळकर हत्या प्रकरणात सनातन संस्थेची चौकशी झाली होती, त्या प्रकरणातल्या अनेकांना अटक सुद्धा आहे ती झाली होती आणि त्याच अनुषंगाने हिंदू सत्यनिष्ठेची आणि संघर्षाची कहाणी या आशयाद्वारे आहे ते पुस्तक घेऊन येण्याचा प्रयत्न विक्रम भावेंचा आहे. विक्रम भावेनं सुद्धा या प्रकरणात अटक झाली होती, ते सध्या जामिनावरती आहेत आणि जामिनावरती असताना सुद्धा ते पुस्तक लिहित आहेत आणि पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला निर्दोषत्व किंवा स्वतःला निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केलेला आहे. आणि एकूणच तपास यंत्रणा एका बाजूला तपास करत असताना दुसऱ्या बाजूला या पुस्तकाच्या माध्यमातून ते नेमके काय म्हणतायत हे सगळ्यात चांगलं महत्वाचं असणार आणि अनुषंगाने पाहायला गेलं तर हे पुस्तक सध्या वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे ते नाकारता येते. कारण जामिनावरती असताना सुद्धा एका संशयित आरोपीने हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून स्वतःला निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे तो विक्रम भावेंचा आहे. त्यामुळे आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या पुस्तकाच्या सोहळ्याच्या माध्यमातून किंवा या पुस्तकाच्या माध्यमातून नेमकं आता हे सगळे संशयित आरोपी काय आपली भूमिका मांडतात याकडे सुद्धा आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय. बरं, ज्ञानेश्वर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय दाभोळकर हत्या प्रकरणातील जामिनावर सुटलेले संशयित विक्रम भावे यांच्या दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचं आज कोल्हापुरातून प्रकाशन होतंय. दाभोळकर हत्या प्रकरणात विक्रम भावे यांना अटक करण्यात आली होती आणि या हत्या प्रकरणात विनाकारण गोवले गेल्याचा दावा त्यांनी केला होता. दरम्यान या पुस्तकातून आता ते नेमकं काय मांडतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. पुण्यातील साखर संकुलात AI संबंधित बैठकीनिमित्त शरद पवार आणि अजित पवार एकत्र. गेल्या काही दिवसातील तिसऱ्या भेटीमुळे काका पुतण्यांमधील जवळीक वाढली असल्याच्या चर्चांना उधाण. वापरा आणि फेका हेच भाजपचं राजकारण. मराठी जनतेनं बोध घ्यावा आणि प्रत्येक पाऊल जपून टाकावं. विषातून अमृत निघालं तर महाराष्ट्राला हवंच आहे. सामनातून पुन्हा मनसेसोबतच्या युतीचे संकेत. दादरमधील शिवसेना भवन परिसरात भाजपकडून बॅनरबाजी. ही नवे भाषेची सक्ती तर ही तर महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाच्या बॅनरवरून मनसेला डिवचलं. महाराष्ट्रात हिंदीच्या सक्तीला भाषा सल्लागार समितीचा विरोध. निर्णय घेताना विचारात न घेतल्याचा अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा आरोप. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून GR रद्द करण्याची मागणी. चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र लिहून भाजपमध्ये होणाऱ्या नव्या पक्षप्रवेशावर कार्यकर्त्यांची नाराजी. घरात पाहुणे आले की घरातल्यांना बाहेर झोपावं लागतं म्हणत थोपटेंच्या पक्षप्रवेशाला विरोध. नाशिकमधील दर्ग्यावरील कारवाई प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. मनपा आणि उच्च न्यायालय काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. शिक्षक भरती शालार्थ ID घोटाळ्याचा नागपूर सायबर पोलिसांकडून तपास सुरू. बोगस मुख्याध्यापक भरती प्रकरणी भंडाऱ्यातल्या एका संस्थेच्या सचिवाला अटक तर SIT नेमण्याची भाजप आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. बुलढाण्यातील शेगाव तालुक्यानंतर आता मेहकर तालुक्यातही आढळला केस गळतीचा रुग्ण. शेगावातील नख गळतीच्या रुग्णांमध्येही वाढ. रुग्णांचा आकडा गेला 56 वर. आणि जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार. रामबनमध्ये ढगफुटीमुळे शेकडो लोकांचं स्थलांतर तर राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्यानं जनजीवन विस्कळीत. बातमी पुण्यातील एका तरुणीला झिपलाईन साहसी खेळ अंगाशी भोवला असल्याचं पाहायला मिळतंय. कारण झिपलायनिंग करताना 30 फूट उंचीवरून कोसळून या तरुणीचा मृत्यू झालाय. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील राजगड वॉटर पार्कमध्ये ही घटना घडली आहे. तरल अटपाळकर असं मृत्यू झालेल्या 28 वर्षीय तरुणीचं नाव आहे. तरुणी ही झिपलाईन करण्यासाठी 30 फूट उंचीवर गेली आणि त्यावेळी स्टूल हल्ला आणि बाजूला असलेल्या रेलिंगवरून तिचा पाय सटकला आणि ती थेट 30 फूट उंचीवरून खाली पडली. या प्रकरणी आता वॉटर पार्क चालक आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते. सोबतच वॉटर पार्कचा निष्काळजीपणा देखील समोर आलेला आहे.
अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अभिजित, नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातल्या राजगड तालुक्यातनं जी आहे ती एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जी तरुणी आहे, एक तरुणी 28 वर्षाची तरुणी आहे. झिप लाईनचा साहसी खेळ करायला ती खरं तर राजगडमध्ये गेली होती आणि तिथंच तो साहसी खेळ त्या तरुणीला भोवलेला दिसतोय. कारण झिप लाईन करताना 30 फूट उंचीवरून त्या महिलेचा, तरुणीचा खरं तर कोसळून जो आहे तो मृत्यू झालेला आहे. तरल अटपाळकर असं या मृत झालेल्या 28 वर्षाच्या तरुणीचं नाव आहे. झिप लाईनसाठी ती खरं तर राजगडमध्ये असलेल्या एका खाजगी रिसॉर्टवर गेली होती. 30 फूट उंचीवरती ती त्यावेळी खरं तर झिप लाईन करण्यासाठी चढली होती. पण ती ज्यावेळेस वर चढली त्याच वेळेस तिच्या पायाखाली जो स्टूल होता तो हल्ला आणि बाजूला असलेल्या रेलिंगवरून तिचा पाय जो आहे तो सटकला आणि तो पाय सटकून ती 30 फूट उंचावरून खाली पडली आणि यात त्या तरुणीचा खरं तर दुर्दैवी मृत्यू झालाय. खरं तर आता आकस्मिक मृत्यूची नोंद जी आहे ती राजगड आणि घोर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेली आहे. अधिक जी माहिती आहे तरुणी नेमकी कुठली होती, ती झिप लाईनिंग कधीपासून करायची, ह्या सगळ्या डिटेल्स जे आहेत ते थोड्याच वेळात भेटतील. पण आता जी माहिती मिळते, काल ही सगळी घटना घडली आणि ज्यामध्ये 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालेला पाहायला मिळतो. अभिजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.